5 जून पर्यावरण दिनाच्या अनुषंगाने कुमारी प्रियांका कदम यांचे पर्यावरणाचे महत्त्व या विषयावरील कीर्तन. सूत्रनिवेदन वसुंधरा खांडके यांचं. ऐकूया कार्यक्रम घरकुल. नमस्कार मैत्रिणींनो, घरकुल या कार्यक्रमात मी तुमची रेडिओ मैत्रीण वसुंधरा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. सख्यांनो, 5 जून हा जागतिक पर्यावरण दिवस म्हणून आपण साजरा करतो. पर्यावरणाचं रक्षण करणं हा याचा मुख्य उद्देश असतो. निसर्गाचं रक्षण करणं ही काळाची गरज तर आहेच, पण ती आपली जबाबदारी आणि कर्तव्य सुद्धा आहे. मैत्रिणींनो, पर्यावरणावर आधारित कीर्तन हे निसर्गाचं महत्त्व पटवून देण्यासाठी आणि आपल्या धरती मातेला वाचवण्यासाठी एक प्रभावी माध्यम आहे. आणि म्हणूनच आज आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय युवा कीर्तनकार कुमारी प्रियांका कदम यांना. विसापूर, तालुका खटाव, जिल्हा सातारा इथल्या प्रियांकाताईंना 4वी-5वी पासूनच वारकरी संप्रदायाचा सहवास लाभला. प्रियांकाताईंचे महाराष्ट्रभर कीर्तनाचे कार्यक्रम सुरूच असतात. मराठी MA, संगीत अलंकार, संगीत MA असं त्यांनी शिक्षण घेतलंय आणि आता त्यांचा संगीत विषयातील PhDचा अभ्यास देखील सुरू आहे. तेव्हा चला मैत्रिणींनो, ऐकूयात पर्यावरणाचं महत्त्व या विषयावरील कुमारी प्रियांकाताई कदम यांचं कीर्तन. त्यांना साथ दिलीये कीर्तनकार हरिभक्त पारायण विजय महाराज चव्हाण यांनी, तर पखवाजवादन हरिभक्त पारायण निकम महाराज खटाव यांचं. हरी हरी रामकृष्ण हरी, जय जय राम कृष्ण 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 हरी, जय जय राम, जय जय राम, जय जय राम. रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने, सुख झाले हो साजने, सुख झाले हो साजने. तू हा विठ्ठल बरवा, तू हा विठ्ठल बरवा, तू हा विठ्ठल बरवा, तू हा माधव बरवा, तू हा माधव बरवा, तू हा माधव बरवा, तू हा विठ्ठल बरवा, तू हा विठ्ठल बरवा, तू हा विठ्ठल बरवा, तू हा माधव बरवा. धाडमूलं गुरुर्मूर्ती, पूजामूलं गुरुर्पदं, मंत्रमूलं गुरुर्वाक्यं, मोक्षमूलं गुरुर्कृपः. अखण्डमण्डलाकारं व्याप्तमेन चराचरं, तत्पदं दर्शितमेन तस्मै श्री गुरुवे नमः. पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन. दुसरे चरण संताचे, दुसरे चरण संताची,
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो, तुमचा अनुग्रह लादलो. मस्तक है पायावरी, मस्तक है पायावरी, यावर करी संताच्या, यावर करी संता. वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे पक्षीही सुस्वरे आळवीती. एने सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगायेत. आकाश मंडप पृथ्वी आसन, रमे तेथे मन क्रीडा करी. तुका म्हणे होय मनासी संवाद, आपुलाची वाद आपणासी. विठ्ठल 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 विठ्ठल. प्रस्तुत प्राप्त कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग, ज्या कारणास्तव आजची ही कीर्तन सेवा सातारा आकाशवाणी यांच्या माध्यमातनं हा जागतिक पर्यावरण दिवस आणि या पर्यावरण दिवसाच्या निमित्तानं आजच्या सेवेकरता निवडलेला अभंग हा जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा, निसर्गाचा आणि अध्यात्माचा असलेला सुंदर असा संवाद या अभंगातून तुम्हा आम्हाला बघायला मिळतो. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी आपली झाडे, वृक्षे, फळे, वेली यांच्याशी आपला असलेला संबंध आणि परमार्थिक नवे सर्वसामान्य जीवन जरी जगायचं असेल तर त्याकरता निसर्ग किती महत्वाचा आहे असं सुंदर वर्णन आजच्या या अभंगातून तुकोबराय तुम्हा आम्हाला सांगून जातात. अहो, याच्यावरती तुकोबरायांच्या जीवनातला एक गोड प्रसंग. तुकोबरायांचं संपूर्ण आयुष्य हे निसर्गाच्या सानिध्यामध्ये जावं, निसर्गाला आपला स्वतःचा गुरु मानावा आणि या निसर्गाच्या मार्गदर्शनानेच आपल्याला परमार्थामध्ये, अध्यात्मामध्ये, ईश्वरापर्यंत पोहोचण्याकरता हा निसर्ग कसा कामी येतो याचं सुंदर चिंतन वर्णन तुकोबरायांनी आपल्याकरता या अभंगामध्ये दिलं बरं का हो. एक सुंदर गोड दृष्टांत. माझे जगद्गुरु तुकोबराय जोखमीचा असा माईबाप हो, अगदी साधासुधा प्रपंच. घरामध्ये मुलाबाळांना छान असं खायला मिळावं, आपला संसार सुखाचा चालावा, आपल्या एका पत्नीची एवढीच अपेक्षा हो. मुलाला घरात खायला प्यायला मिळावं याच्याकरता एकदा तुकोबरायांच्या पत्नीनं तुकोबरायांना सुचवलं, अहो मी काय म्हणते, गावचे पाटील आहेत आणि त्यांची एक शेत आहे, तर ते शेत आपण राखणीला घेऊया. तुम्हाला बाकी दुसरं काही काम करायचं नाहीये. सारखं उठलं सुटलं ते विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्या विठ्ठलाच्या नादी लागल्यापासून सगळ्या संसाराची राख रांगोळी झाली बघा. माझं एकच मत आहे, अहो आपल्या मुलाबाळाकडे बघा, आपल्या संसाराकडे बघा. त्या पाटलांचं शेत राखणीला घेऊयात आणि ते शेत तुम्ही राखणीला घ्या. रात्रीची पाहणी करायला तुम्हाला तिथं बसावं लागेल. पत्नीचा आग्रह होता. तुकोबरायांनी होकार दिला आणि सगळं काही मान्य झालं. माझे तुकोबराय संध्याकाळच्या वेळी मायबाप हातामध्ये गोफण घ्यावी आणि दिवस रात्र त्या शेताची राखण करण्याकरता त्या शेतामध्ये जाऊन बसावेत.
पाहतो तर काय, शेतामध्ये आता ज्वारीला सुंदर कणसं आली होती. त्या कणसाला सुंदर दाणे दिसत होते आणि या दाणे दिसल्यानंतर माईबापू, शेवटी निसर्ग आहे, निसर्गामध्ये अनेक पशु पक्षी आपल्या अन्न निवाऱ्यासाठी इतरत्र भटकत असतात. अहो बघता काय, त्या ज्वारीच्या प्रत्येक कणसावरती एक पक्षी बसायला लागला आणि पक्षी तो दाना टिपू लागला. तुकोबऱ्याने हे चित्र पाहिलं आणि तुकोबऱ्यानं असं वाटलं की अरे कोण यांचा मालक आहे, यांना कोण खायला देणार, यांचंही जीवन आहे, खा रे खा, तुम्हीही खा आणि पोटभर खाऊन तुम्ही निवांत आपापल्या घरी जा. मायबापो, हा भाव आहे एका संताचा, हा भाव आहे, हे हृदय आहे एका साधू संतांचं. बघता 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 शेतातली बरीच कणसं माईबापो पक्ष्यांनी खाल्ली. तुकोबऱ्यांनी त्यांना गोपनीनं मारायचं सोडून दिलं आणि एक दिवस असा आला की मळणीची वेळ आल्यानंतर तो मालक शेतामध्ये आला. बघतो तर काय, कणसाला एक दाणाही नाही. त्यावेळी मात्र त्या पाटलांनी सांगितलं की तुकोबराय, तुम्हाला याची शिक्षा घ्यावीच लागेल आणि त्याची शिक्षा एकच आहे, राहिलेलं सगळं धान्य तुम्ही आमच्या घरापर्यंत एकट्याने आणायचं आणि ते मळायचं. तुकोबऱ्यांनी ते मान्य केलं, परंतु मायबापो पाटलांचा तो शब्द तुकोबऱ्यांच्या जिव्हारी लागला होता. तुकोबऱ्यांनी सांगितलं, पाटील काळजी करू नका. आणि बघता बघता राहिलेलं धान्य हे घरी आणण्यात आलं आणि शेतामध्ये मायबापो ते धान्य घरी आलं, मळणीचं काम चालू झालं. अहो शेतामध्ये असलेल्या पिकापेक्षा डबल टिबलीनं मायबापो धान्य हे पाटलांच्या शेतामध्ये निघालं. हे मात्र सगळ्यांनी डोळ्यांनी पाहिलं. अहो हा चमत्कार केला कुणी, माझ्या तुकोबरायांना या संकटातनं वाचवलं कुणी, तर ते फक्त आणि फक्त माझ्या पांडुरंग परमात्म्यानं. कारण एका भक्ताच्या संकटामध्ये देव धावून येतो हो असं म्हणायला हरकत नाही. अहो कारण तुकोबराय असं म्हणतात की विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठावना ही उरला. अजून काय सांगावं महाराज, कारण साधू संतांचं हृदयच तसं आहे हो. कारण त्यांनी एकच काम केलं, जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधूळ खावा देव तेथेची जाणावा. सुंदर असा भाव तुकोबरायांचा आम्हाला याच्यातून दिसून येतो. म्हणून महाराज तुकोबरायांनी तुम्हा आम्हाला शिकवलं की या जळास्थळामध्ये, या वृक्षामध्ये तेच आमचे सगळे सोयरे आहेत आणि तेच आमचे सगळं काय आहेत आणि हेच पक्षी सुंदर स्वरामध्ये भगवंतालाही जणू आळवतायत. याचं सुंदर वर्णन जगद्गुरु तुकोबराय आजच्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये करतात. वृक्षवलिया सोयरे वनचरे, वृक्षवलिया सोयरी वनचरे, पक्षी ही स्वस्वरे आळविते, पक्षी ही स्वस्वरे आळविते, येणे सुखे रुचे एकांताचा वास, येणे सुखे रुचे एकांताचा वास. वा, किती सुंदर वर्णन केलं बघा ना. तुकोबरायांनी याच्यामध्ये आम्हाला निसर्ग सांगावा आणि परमार्थ ही सुंदर सांगावा. अहो आम्ही जोपर्यंत एकांतामध्ये वास करत नाही, आम्हाला एकांताची किंमत कळत नाही, तोपर्यंत आम्हाला स्वची ओळख सुद्धा होऊ शकत नाही. माझे जगद्गुरु तुकोबरायांनी आयुष्यामध्ये हेच केलं. परमार्थ करायचा असेल तर आम्हाला एकांतात जावंच लागतं महाराज. स्वची ओळख करून घ्यायची असेल तर आम्हाला स्वतःचं आत्मपरीक्षण करणं अत्यंत गरजेचं आहे. मग काय हो, एकांतवास म्हणजे नक्की काय? अशा मोकळ्या वातावरणात जिथे वृक्ष वेली सोबती आहेत तिथे मन परमेश्वराच्या चिंतनामध्ये मग्न होतं आणि अशा वेळी या एकांतात मन मायेच्या विकारापासून दूर राहून स्वतःशी संवाद साधते. अशी आनंदाची क्रीडा आणि असा सुंदर अनुभव माझे जगद्गुरु तुकोबरायांनी घ्यावा. म्हणून तुकोबराय सांगतात की मला घराची किंवा मायबापो या मायेच्या बंधनाची आता गरज नाही हो, कारण आता हा एकांत मला सगळं काही देऊ लागला. म्हणून तुकोबराय सांगतात की झाडे वेली पक्ष्यांच्या सानिध्यामध्ये मिळणारा आनंद इतका अपार आहे की त्यासाठी मला आता एकांतात राहणं खूप आवडायला लागलं.
या एकांतात मला कोणाचीही टीका, स्तुती, निंदा, स्पर्श सुद्धा करू शकत नाही हो. किती सुंदर फायदा आहे या एकांताचा. म्हणून तुकोबराय सांगतात की बाबा हो, हा अनुभव माझ्या सर्व साधू संतांनी घेतला. माझ्या सावता महाराजांचा गोड दृष्टांत तुम्हा मला ऐकावासा वाटतो. अख्खा आयुष्य गेलं महाराज, परंतु सावता महाराजांनी कधीही पंढरपूर पाहिलं नाही. अहो, माझा मळा म्हणजे माझा विठ्ठल, माझं शेत म्हणजे माझा विठ्ठल. त्यावेळी सावता महाराजांनी सुद्धा जगाला सांगावं की या मळ्यातून आता मला कुठेही जायची गरज नाही, कारण हा मळा म्हणजे माझं सर्वस्व. आणि यामध्ये कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, लसूण मिरची अवघा झाला माझा हरी. सावता म्हणे केला मळा, विठ्ठल पायी गोविला गळा. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. महाराज या अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये तुम्हा मला सांगून जातात, येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगा येत. पुढं तुकोबराय थांबत नाही. तुकोबराय आम्हाला सांगून जातात की आता मला राहण्याकरता घराची अपेक्षा नाही, मला राहण्याकरता मायबापो आता सुंदर घर अपेक्षा. हा आकाश म्हणजे मायबापो माझा मंडप असेल, हे पृथ्वी म्हणजे माझं आसन असेल, आणि याच भावानं तुकोबरायांनी आपलं जीवन व्यतीत करावं. किती सुंदर असं व्यतीत करत असताना, विवेचन करत असताना माझे ज्ञानोबराय सुद्धा सांगतात, जडचेतन भूमी, आकाश, वनस्पती, जल आणि वायू या सजीव निर्जीव घटकामध्ये ईश्वराचा वास आहे. निसर्ग आणि आत्मा वेगळे नाही तो, हेच खरे पर्यावरण दर्शन आहे. जड चेतन भूमी आकाश, देखे सर्वत्र जनार्दन वास. ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 7 आणि ओवी 38. एके पवनेची पिती, तृणास्तव जिती, एके अण्णाधारे राहती, जळे एके. ही ओवी सृष्टीतील जैवविविधतेचे दर्शन घडवते. काही जीव केवळ वायूवर जगतात, काही गवतावर, काही अन्नावर, तर काही पाण्यावर. ज्ञानेश्वरांच्या दृष्टीनं पंचमहाभूतांचं संतुलन, ज्ञानेश्वरांच्या दृष्टीनं पंचमहाभूत म्हणजे पर्यावरणाचे 5 घटक, भूमी, जल, अग्नी, वायू, आकाश, त्यांचं संतुलन राखणं म्हणजेच धर्म. यापैकी एखादं बिघडलं तर सृष्टी सुद्धा असंतुलित होते महाराज. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पंचमहाभूते ते पवित्र, सजीव सृष्टीत एकच तत्व. मायबापो, अशा पद्धतीनं प्रत्येक जीव हे पंचमहाभूताचं सजीव संयोजन आहे, त्यांच्यातून तो पोचला जातो. म्हणून महाराज ज्ञानेश्वर महाराज फक्त जीव शास्त्र सांगत नाहीत, तर पर्यावरणातील आत्मीय संतुलन दाखवतात. प्रत्येक जीव आपल्या प्रकृतीनुसार जगतो, कोणालाही कमी किंवा जास्त मान दिला जात नाही, कारण सर्वांचं मूळ एकच आहे. ज्ञानेश्वरांना वृक्ष आणि जल, पाणी, पृथ्वीबद्दल अपार आदर आहे. ते वृक्षापण म्हणजेच मायबापो देवाचे अंग मानतात. म्हणून वृक्षामध्ये वास करी देव आपुल्या स्वरूपी. पाण्याबद्दलही ज्ञानेश्वरांचा दृष्टिकोन असाच अद्भुत आहे. म्हणून माझे ज्ञानोबराय सांगतात की जो खंडावया ये घाव घाली, का लावूनी जो जतन करी, दोघा एकाची सावली, वृक्षू दे जैसा. झाड कापायला येणाऱ्यालाही सावली देते आणि त्याला पाणी घालून वाढवणाऱ्यालाही सावली देते. झाड कधीही भेदभाव करत नाही महाराज. म्हणून वृक्षाकडून सुद्धा माणसाने हा समानतेचा गुण घेतला पाहिजे. म्हणून महाराज ही पंचमहाभूत तत्व तुमच्या आमच्याकरता खूप आणि खूप महत्वाचे आहेत. याचं महात्म्य तुकोबरायांनी आपल्याला या अभंगामधून किती सुंदर व्यक्त केलं बघा ना. तुकोबरायांचा भाव किती टोकाला गेलेला होता की या पंचमहाभूतामधील आकाशाला आपला मंडप समजावं, पृथ्वीला आसन समजावं, आणि अशामध्ये वास करताना माझं मन तिथं रमतं, त्याच्याशी आनंद घेता येतो आणि स्वतःशी संवाद करता येतो, माझं मन तिथं क्रीडा करतं. असं सुंदर वर्णन तुकोबराय आजच्या अभंगाच्या तृतीय चरणामध्ये सांगून जातात. आकाश मंडप
पृथ्वी आसाणा रमे तेथे मन क्रीडा करी. विठ्ठल 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 विठ्ठल. सुंदर असं पर्यावरणावरती आपण इतकं सुंदर विवेचन ऐकलं. माझ्या सर्व साधू संतांनी पर्यावरणाला एवढं महत्व द्यावं. विचार करा ना महाराज, आपण आयुष्य जगतोय खरं, पण त्याला पर्यावरणाची, शुद्ध हवेची, शुद्ध श्वासाची आणि सुंदर वातावरणाची खूप आवश्यकता आहे. मायबापो, थोडासा जर विचार केला तर आज प्रत्येक मनुष्य आणि प्रत्येक मनुष्याला एका शुद्ध हवेची आणि शुद्ध वातावरणाची गरज आहे. मनुष्य आजारी पडला, मायबापो, आज मुंबई पुण्यामधलं प्रदूषण, या प्रदूषणामध्ये आमची एखादी व्यक्ती जर आजारी पडली तर सरळ म्हणते, नाही नाही, काही दिवसासाठी मी गावाला जाते बरं. का हो महाराज? कारण गावावरचं हे असलेलं सुंदर आणि शुद्ध वातावरण. गावामध्ये मायबापो, आजही आमच्याकडं सुंदर वृक्षारोपण होत आहे. आम्हाला रस्त्याच्या दुतर्फा अजूनही झाडं दिसत आहेत, परंतु शहरामध्ये हे वातावरण दिसत नाहीये. आज माणसानं मायबापो प्रगतीच्या पथावर जाण्याचा मार्ग निवडला, परंतु ही प्रगती करत असताना आज आमचे वृक्ष नाहीसे झाले. मायबापो, हे वृक्ष दिसत नाहीयेत. प्रत्येक लोकांनी आज हवंसं होतंय. आज मला 4 व्हीलर हवी आहे, मला 2 व्हीलर हवी आहे. मायबापो, प्रत्येकाने गाड्या घेतल्या खरा, परंतु या गाड्यांपासून होणारं प्रदूषण, या प्रदूषणाचा कुणी कधी विचार केला का हो? याचाही विचार आम्हाला करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण तुकोबराय नव्हे, सर्व साधुसंत सुद्धा सांगतात की पर्यावरण आणि मनुष्य जीवन याचा खूप जवळचा संबंध आहे बरं का हो. जर पर्यावरण सुंदर राहिलं तर मनुष्य आनंदी आणि निरोगी असं आयुष्य जगू शकतो. आज पर्यावरणाचा होत चाललेला ऱ्हास बघून भयानक चित्र डोळ्यासमोर उभं राहतंय बाबा. कारण जर पर्यावरण स्वच्छ आणि निरोगी असेल तर आम्ही अगदी शुद्ध हवा घेऊन जगू शकतो, मुबलक ऑक्सिजन आम्हाला मिळू शकतो, परिणामी आम्ही सुंदर आयुष्य जगू शकतो बरं का हो. आपल्या सातारा जिल्ह्यातलं सुंदर पर्यावरणाचा आपण थोडक्यात विचार करू, नाही का? आम्ही खटाव तालुका, माण तालुका याही भागामध्ये जातो, परंतु तिकडं गेलं की आम्हाला पाण्याचा अभाव, आम्हाला झाडांचा अभाव दिसतो. उन्हाळा खूप भासतो आणि आता तर उन्हाळ्याचे दिवस आहेत, परंतु मायबापू, अशा उन्हाळ्यामध्ये अनेक लोक आमच्या साताऱ्याला आली की कासला जातात, पाटणला जातात, वाईला जातात, महाबळेश्वरला 2-3 दिवस जाऊन राहतात. का हो? हा फरक का बरं? त्याचं कारण एक आहे मायबापू, तिथला निसर्ग, तिथलं पर्यावरण. परंतु या निसर्गाची आपण काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. तुकोबराय सांगतात की निसर्ग म्हणजेच देव आहे, पर्यावरण म्हणजे त्या पर्यावरणाची सेवा, निसर्गाची सेवा म्हणजे साक्षात विठ्ठलाची सेवा आहे. म्हणून महाराज, पुन्हा पुन्हा सांगावंसं वाटतं की आज महिलांपासून, त्यांच्या जीवनापासून, सकाळी उठल्यापासून या पर्यावरणाची स्वच्छता आम्हाला बघावी लागते. स्त्री किचनमध्ये काम करते, सकाळी सगळं काही करत असताना घरातला ओला कचरा, वाळा कचरा हा व्यवस्थित कचरा कुंडींपर्यंत गेला पाहिजे आणि त्याची रोज नीट विल्हेवाट लागली पाहिजे. परंतु आज आम्ही जिथं जातो तिथं मायबाप हो, पर्यावरणात फिरायला गेलो की, आम्ही महाबळेश्वरला गेलो की तिथं आमच्या पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, तिथंच प्लास्टिक पाहायला मिळतं, तिथं अनेक कागद, आम्ही तिथंच सगळा कचरा करून माघारी येतो. आम्ही आनंद घेतो, परंतु निसर्गाला मात्र दुःखी करतो. हे मात्र चित्र आम्हाला दिसून येतं. म्हणून या जागतिक पर्यावरण दिना दिवशी प्रत्येक 5 जूनला हा दिन अतिशय सुंदररित्या साजरा केला जातो. हा दिवस प्लास्टिक प्रदूषण, हवामान बदल व नैसर्गिक संसाधनाचे संवर्धन यांसारख्या समस्यांकडे लक्ष वेधतो महाराज. म्हणून हा दिन साजरा करण्याची मुख्य उद्दिष्ट आपल्याला कळाली पाहिजेत. पर्यावरणाचं महत्व समजून घेणं, जंगलतोड थांबवणं, शाश्वत जीवनशैलीचा अवलंब करणं, या दिवशी जगभरामध्ये झाडे लावणं, स्वच्छता मोहीम राबवणं, जनजागृतीपर कार्यक्रम ठेवणं, पाणी, हवा, जमीन रक्षण करून पृथ्वीला भावी पिढीसाठी राहण्यायोग्य ठेवणं, ही सगळी कार्य आपल्याला तुम्हाला करायची आहेत महाराज. म्हणून जाता जाता एक संदेश सांगून जाते. आम्ही प्रत्येक वर्षी एक भाऊ बहीण एकत्र आलो की आम्ही भाऊबीजीचा सण साजरा करतो, आम्ही रक्षाबंधन साजरा करतो, आम्ही गुढीपाडवा साजरा करतो. परंतु जाता जाता माझ्या सर्व रसिक प्रेक्षकांना माझे एकच सांगणं आहे, महाराज, निसर्गाची काळजी घ्या, पर्यावरणाचं संतुलन ठेवा. आज हा निसर्गच ढासळला तर मायबाप होते चित्र आमच्या डोळ्यासमोर आहे. आज पावसाळ्यात उन्हाळा दिसतोय, आज उन्हाळ्यामध्ये अचानक पाऊस पडलेला दिसतोय, नको ते चित्र आमच्या डोळ्यासमोर येत आहे. आणि हे सगळं वाचवण्याकरता आज आमचा माणूस सुधारला पाहिजे. प्रत्येक मनुष्यानं आपली निसर्ग सांभाळण्याची ही एक स्वतःची जबाबदारी आहे, हा विचार ठाम केला पाहिजे. म्हणून पुन्हा पुन्हा सांगावंसं वाटतं, हे सुंदर जग आहे, ज्यानं निर्मिलं असेल त्या देवाला सुद्धा आनंद होईल ना, असं आपण
व्यतीत राहावं आणि सुंदर जीवन जगावं. तुका म्हणे होय मनासी संवादू, तुका म्हणे होय मनासी संवादू, आपलासी वाद आपणासी, आपलासी वाद आपणासी, येणे सुखे रुचे एकांताचा वास, येणे सुखे रुचे एकांताचा वास. वृक्षवल्ली आभा सोयरे वनचरे, पक्षी ही सुस्वरे आळवीती, येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगा येत, आकाश मंडप पृथ्वी आसन, रमे तेथे मन क्रीडा करी, तुका म्हणे होय मनासी संवाद, आपुलाची वाद आपणासी. असो पुनश्च एकदा तुम्हा सर्वांच्या चरणाचं दर्शन घेते. आकाशवाणी केंद्र यांनी आम्हाला पर्यावरण दिनानिमित्त इथं सुंदर अशी कीर्तन सेवा देण्याचा हा सुंदर योग आमच्या वाट्याला आला. माझे दोन्ही सहकारी असतील, मी स्वतः असेल, आम्हा सर्वांकडून तुमचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि आमच्या सेवेला इथंच पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की. मैत्रिणींनो, 5 जून या जागतिक पर्यावरण दिवसानिमित्त प्रियांकाताई कदम यांचं पर्यावरणाचं महत्त्व या विषयावरील कीर्तन आत्ताच आपण ऐकलं. आज इथंच थांबूया. पुन्हा लवकरच भेटूया एका नवीन विषयासह. नमस्कार. महिलांसाठी कार्यक्रम आपण ऐकत होता घरकुल. सूत्रनिवेदन होतं वसुंधरा